मनोज जरांगे यांची आज बीडमध्ये इशारा सभा। सभेआधी जरांगेंची बीडमध्ये भव्य रॅली। सभेत पुढच्या आंदोलनाची घोषणा करणार। सरकारला आता वेळ देणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा। तर खोचक टीका करणाऱ्या भुजबळांवरही हल्लाबोल। मनोज जरांगेंच्या संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क। जालना पोलिसांच्या सुट्ट्या रद्द। कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता टिकणारं मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न। जरांगेंच्या इशारा सभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची स्पष्टोक्ती। लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप 29-30 डिसेंबरला ठरणार। जागा वाटपावर दिल्लीत दौरा। राहुल गांधींच्या नागपूर दौऱ्यानंतर बैठक। 2 फॉर्म्युलांवर सध्या चर्चा। मंत्री हसन मुश्रीफ यांचा जितेंद्र आव्हाडांवर एकेरी शब्दात हल्लाबोल। आव्हाड पक्षात एकाकी पडल्यानं भ्रमिष्ठावस्थेत, मुश्रीफांची टीका। तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल, पण माफी मागणार नाही। हक्कभंग कारवाई संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचं नीलम गोऱ्हेंना पत्र। नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी धोक्यात। आमदारकीचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात। अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करू शकतात। प्रतापराव चिखलीकरांच्या दाव्यानं चर्चांना उधाण। तर भाजपचा दुपट्टा घालायला कोणी तयार असेल तर त्यांचं स्वागत। बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज्यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकार स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणार। माजी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली 15 जणांची समिती स्थापन। वीकेंड आणि न्यू इयरसाठी गोव्याला जाणाऱ्या गाड्यांच्या गर्दीमुळे खंबाटकी घाटात जॅम। 2 ते 3 किलोमीटर रांगा। इंजिन गरम झाल्यानं शेकडो गाड्या बंद। अयोध्येतील राम मंदिर भक्तांसाठी फेब्रुवारीत उघडणार, मात्र लोकांनी मार्चमध्येच आलेलं चांगलं। श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष महंत गोविंददेवगिरी महाराज यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत। देशभरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 640 नवे रुग्ण। ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 3000वर। केंद्र सरकारकडून राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।